तर दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला देशभरातून मदत होते। आंदोलकांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। जंतर मंतरवरती सध्या आपण पाहू शकतो की सगळी आंदोलनं जी आहेत ती सध्या जंतर मंतर या परिसरामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण वर्ग जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे आणि या सगळ्या तरुण वर्गांची जेवणाची, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय जी आहे आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे ती वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांकडून होताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की सचखंड फाउंडेशन जे आहे ते या ठिकाणी सचखंड फाउंडेशनच्या द्वारे हे सगळं जेवणाची व्यवस्था जी आहे किंवा काही सेवा देण्याची व्यवस्था आहे ती या संस्थेतर्फे होताना पाहायला मिळत आहे। कितने दिन से आप ये पूरा सेवा जो है वो सचखंड फाउंडेशन से दे रहे हो? मेरा नाम सुरिंदर है। जब से ये प्रोटेस्ट शुरू हुआ है तब से सचखंड सेवा कर रहा है। यहाँ पे इनको जो भी सेवा चाहिए, खाने की, रहने की, दवाइयाँ, पानी, सब कुछ। प्रोटेस्टर की रहने की कहाँ पर, अगर उनको रहने का भी चाहिए तो बंगला साहब गुरुद्वारे में रहने का भी इंतजाम किया जा रहा है उनका। ज्या काही सेवाभावी संस्था आहेत सचखंड फाउंडेशन सारख्या त्या सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या या सगळ्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये इथे आलेल्या आहेत आणि आपली सेवा देऊन खरं तर तरुणांचा बळ जो आहे तो बळकट करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली।